ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी संभाव्य पूर क्षेत्र परिस्थितीची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या समवेत इचलकरंजी शहरास भेट देऊन महापुराची झळ बसणाऱ्या संभाव्य पूरक्षेत्र पंचगंगा नदीकाठ या ठिकाणची पाहणी केली। इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीची सविस्तर माहिती आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी दिली। यामध्ये यांत्रिक बोट, साधी फायबर बोट, स्टील कटर, वूड कटर, लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगाफोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर, टॉर्च, स्लाइडिंग शिडी, बायनाक्युलर इत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्णवाहिका, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, औषध फवारणी ट्रॅक्टर, सक्शन ट्रॅक्टर यांचा समावेश आहे। सर्व यंत्रसामुग्री सुस्थितीत असल्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेऊन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास सदर परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी त्याचे अचूक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या। या प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ, अपर तहसीलदार सुनील शेरखाने, सहाय्यक आयुक्त केतन गुजर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।